तर नमस्कार मित्रांनो, आज माझी आई बनवणार आहे माझ्यासाठी पाट्यावरची चटणी. तर बघूया आई कशी चटणी बनवते आणि काय काय सामग्री लागते पाट्यावरच्या चटणी बनवण्यासाठी. तर ही आहे माझी आई. पहिला खोबरा भाजायचा सुरुवातीला, मग खोबरा घ्यायचा, लसूण घ्यायची आणि मसाला, मीठ आणि मसाला मिक्स करायचा. मिक्स करायचं आणि टाकायचं. पाणी घ्यायचं वाटायला. झालं. मित्रांनो, तुम्ही कधी वरवंट पाट्यावरची चटणी खाल्ली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर ही होती माझ्या आईच्या हातची वरवंट पाट्यावरची चटणी. कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा.